नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। समाज सेवक जयहिंद गायकवाड़ के नेतृत्व में देवेश पाटिल चषक 2026 का भव्य आयोजन। बता दें, भिवंडी तालुका के पिंपलनेर स्थित चिनार माता क्रीड़ा नगरी मैदान में भारतीय जनता पार्टी, 100 ग्रुप, न्यू एकबीरा तथा श्री गणेश पिंपलनेर के संयुक्त तत्वाधान में देवेश पाटिल चषक 2026 का भव्य उद्घाटन समारोह आयोजित किया गया। कार्यक्रम का शुभारंभ माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल के कर कमलों द्वारा किया गया। इस अवसर पर भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश एवं ठाणे जिला परिषद सदस्य देवेश पाटिल, गिरीश म्हात्रे, श्रीधर पाटिल, राजेंद्र भोईर, रवि पाटिल, पिंपलनेर ग्राम पंचायत की सरपंच सोनाली जीवन गायकवाड़, उप सरपंच सागर जयहिंद गायकवाड़, माजी सरपंच प्राची गायकवाड़, अरुणा सचिन गायकवाड़, बंडू बबन पाटिल, नंदू पाटिल सहित अनेक मान्यवर उपस्थित रहे। कार्यक्रम में समाज सेवक जयहिंद गायकवाड़ एवं आयोजक मंडल की ओर से सभी अतिथियों को पुष्पगुच्छ, शाल एवं ट्रॉफी देकर स्वागत सत्कार किया गया। बड़ी संख्या में खेल प्रेमी युवक व ग्रामस्थों की उपस्थिति ने आयोजन को उत्साहपूर्वक बना दिया। अपने संबोधन में माजी केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल ने कहा कि खेल प्रतियोगिताएं युवाओं में अनुशासन, आत्मविश्वास और टीम भावना विकसित करती है। उन्होंने आयोजकों की सराहना करते हुए कहा कि ग्रामीण स्तर पर ऐसे खेल महोत्सव का आयोजन प्रतिभाओं व मंच प्रदान करता है और भविष्य के खिलाड़ियों को आगे बढ़ाने की प्रेरणा देता है। देवेश पाटिल चषक 2026 के माध्यम से क्षेत्र के युवाओं और अपनी खेल प्रतिभा दिखाने का अवसर मिल रहा है, जिससे पिंपलनेर सहित भिवंडी तालुका में खेल गतिविधियों को नई दिशा मिलने की उम्मीद है। आयोजन को लेकर खिलाड़ियों और दर्शकों को विशेष उत्साह देखने को मिला। और क्या कहा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटिल जी, आइए देखते हैं इस खबर में। वेलकम एंड सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आणि दरम्यान या ठिकाणी आगमन होतंय ते म्हणजे माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज भारत सरकार सन्माननीय कपिल पाटिल साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम। वेलकम सर। थँक्यू विजय, थँक्यू सो मच। अगदी महत्वाची उपस्थिती आज ओपनिंग सेरेमनीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यांनी आपल्या आगरी समाजाचा बहुमान वाढवला। आपल्या आगरी समाजाचे पहिले केंद्रीय राज्यमंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेबांची महत्वाची उपस्थिती आज आपल्याला उद्घाटनीय सोहळ्याकरिता पाहायला मिळत आहे। आगरी साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटनीय सोहळा पार पाडला जातो। सर्व या ठिकाणी पाहतोय, कुठलाही कार्यक्रम म्हटला की गणपती बाप्पा वंदन, सर्वप्रथम गणपती बाप्पाच्या प्रतिमेला पुष्पहार या ठिकाणी अर्पण करताय सन्माननीय माजी केंद्रीय मंत्री पंचायती राज कपिल पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। शुभ हस्ते सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। अनावर या ठिकाणी करण्यात ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे सन्माननीय कपिल पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय देवेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं अनावरण केलं जात आहे। सन्माननीय कपिल पाटील साहेब, केंद्रीय पंचायती राज भारत सरकार आणि केंद्रीय राज्य पंचायत राज भारत सरकार यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा उत्साहाने पार पडतोय। काही साहेबांचा प्रवास नक्कीच इन्स्पिरेशन पेक्षा कमी नाहीये, कारण गावच्या सरपंचापासून सुरुवात, त्यानंतर दोन खासदार, त्यानंतर केंद्रीय दोन्ही प्लेयर्स या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि 100 ग्रुप पिंपळनेर, न्यू एकबीरा पिंपळनेर, श्री गणेश पिंपळनेर आणि जयहिंद सेठ गायकवाड आयोजित देवेश पाटील चषक या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित देवेश पाटील, श्रीधर पाटील, जयहिंद गायकवाड, सुखदेव गायकवाड, गिरीश म्हात्रे, संतोष भोईर, रवि पाटील, राजेंद्र भोईर, बबन पाटील, सोनाली गायकवाड, कृष्णा पाटील, दत्ता गायकवाड, पंढरनाथ पाटील, बंडू पाटील, हरेश भोईर, सूर्यकांत पाटील, प्रणय भोईर, सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य,
मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित क्रीडा रसिक बंधू आणि भगिनींनो, सगळ्यात आधी देवेश पाटील चषकाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्याच संघांना विजयी होण्यासाठी शुभेच्छाही देतो. खरं या स्पर्धेची भव्यता काय आहे ते जयहिंद गायकवाड यांनी या ठिकाणी करून आपल्याला दाखवलेली आहे. मला असं वाटायला लागलं की आपण IPL साठी एखाद्या स्टेडियम मध्ये आलो की काय, अशा प्रकारची व्यवस्था आज पिंपळनेर मध्ये 100 ग्रुपच्या वतीने आणि जेवढी मी नावं घेतली त्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मैदानावर जेव्हा आपण एखाद्या खेळण्यासाठी येतो तेव्हा फक्त आपण खेळ खेळत नाही, तर आपल्यामधला आत्मविश्वासही आपण दृढ करण्याचं काम ह्या खेळाच्या माध्यमातून करत असतो. आणि म्हणून स्पर्धेमध्ये खेळता खेळता वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूची निवड होऊन तो पुढे जात असतो. आपल्या समोर 2 उदाहरणं आहेत. एक आपल्या शेजारी असलेला शहापूर तालुका आहे, ते शेरे गावचा एक तारमाळे मोहन आपला पोरगा आहे, त्याची निवड IPL मध्ये झाली. आणि परवाच्या दिवशी आपण पाहिलं 19 वर्षाखालचा वर्ल्ड कप जिंकून ज्याने आणला तोही पालघर तालुक्यातला म्हात्रे आपला भूमिपुत्रच आहे. ह्या 2 खेळाडूंच्या माध्यमातून निश्चितपणाने प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्या या परिसरातली मुलंही IPL मध्ये जातील, वन डे मध्ये जातील, अशा प्रकारची कामगिरी करण्याच्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा भरवून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाते. मी या स्पर्धेला शुभेच्छा देतो. जयहिंद गायकवाड यांचं कौतुक करतो, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं कौतुक करतो. मला असं वाटतं की यावर्षी जेवढ्या स्पर्धांना मी भेट दिली त्या सगळ्या स्पर्धांमध्ये 1 नंबरची स्पर्धा कुठली असेल तर ही पिंपळनेरची स्पर्धा आहे. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये पिंपळनेरच्या स्पर्धेचं नावलौकिक फक्त भिवंडी तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यात ही वाढण्याचं काम निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होईल. या स्पर्धेतल्या सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्याच सहकाऱ्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं जाहीर करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.